भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर मी तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एक क्षण थांबा. आज 11 डिसेंबरचा दिवस. कुंभ राशीसाठी का वेगळा आहे माहीत आहे? ज्या क्षणी काही योजना थांबलेल्या वाटत होत्या, त्या पुढे सरकवण्याची अदृश्य शक्ती आज तुमच्या बाजूला उभी आहे. आणि आजच कालभैरवाष्टकाचा नाद ज्या घरात घुमतो तिथे अडथळे मूक होतात. भीती मागे हटते आणि मार्ग स्वतः उघडू लागतो. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आजचा दिवस तुमच्यासाठी कोणता गुप्त संकेत घेऊन आला आहे, तर ही माहिती चुकू नका. 11 डिसेंबर कुंभ राशीसाठी कसा असेल? कालभैरवाष्टक स्तोत्र पठण सविस्तर माहिती. 11 डिसेंबरचा दिवस कुंभ राशीसाठी शांततेचा आणि अंतर्मुक्तेचा संदेश घेऊन येतो. सकाळी उठल्यापासून मनात काही न सुटलेले विचार तरंगू लागतील, पण दिवसभरात त्या विचारांना योग्य दिशा मिळू लागते. आजचा दिवस तुमच्या निर्णय क्षमतेला अधिक मजबूत बनवतो. ज्या गोष्टीबद्दल मागच्या काही दिवसांपासून संभ्रम होता, त्या आज स्पष्ट होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्याशी संबंधित एखादा विषय अचानक महत्त्वाचा ठरेल आणि तुमचे मत अपेक्षेपेक्षा जास्त प्रभावी ठरेल. तुमची शांत आणि तर्कशुद्ध वृत्ती आज इतरांना जाणवेल. काही जण तुमच्याकडे सल्ल्यासाठीही येऊ शकतात. दुपारपर्यंत तुमच्या कामात एक छोटासा बदल होऊ शकतो. हा बदल सकारात्मक असेल. आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाल्यासारखे समाधान वाटेल. आर्थिक स्थितीबाबत पहाटेपासूनच ग्रहस्थिती लाभदायक असते. थकलेला पैसा किंवा एखादी आर्थिक अडचण सुटण्याची शक्यता प्रबळ आहे. पैशाबाबत कोणतेही निर्णय घाईगडबडीत न घेता शांतपणे घेतल्यास आज विशेष लाभ होऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये आज तणाव कमी होण्याची ऊर्जा दिसते. कुणाशी दुरावा असेल तर संवादातून तो कमी होईल. जोडीदाराशी बोलताना मोकळेपणाने बोलल्यास नात्यात ऊब वाढेल. त्यांच्याकडूनही तुम्हाला मानसिक आधार मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने मनावरचा ताण कमी करणे आवश्यक आहे. तुमचे विचार आज खूप वेगाने फिरतील. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी काही वेळ स्वतःला द्या. साधा फेरफटका किंवा 10 मिनिटे डोळे मिटून बसणे या छोट्या गोष्टी आज तुमच्यात शांतता निर्माण करतील. एकूणच 11 डिसेंबर हा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, स्पष्टता आणि मन शांती देणारा ठरतो. आता कालभैरवाष्टक स्तोत्राबद्दल. हे स्तोत्र भगवान शिवाच्या भैरव रूपाला समर्पित आहे. एक असे रूप जे संरक्षण, धैर्य, कर्मनाश आणि भयावर विजय प्रदान करते. कालभैरवाष्टकाचे पठण करण्याची परंपरा अत्यंत प्राचीन असून ते मनातील भीती, भ्रम, नकारात्मक विचार आणि अनिश्चितता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. जेव्हा भक्त हे स्तोत्र भावपूर्वक म्हणतो, तेव्हा मनातील जुने भार हळूहळू हलके होऊ लागतात. जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाढते. विशेषतः कामधंद्यात अडचणी येत असतील, निर्णय क्षमता कमी वाटत असेल किंवा मनावर अदृश्य भीतीचा सावट असेल, तर हे स्तोत्र मनावर अद्भुत परिवर्तन घडवून आणते. कालभैरवाष्टक पठणासाठी जागा स्वच्छ असावी आणि मन स्थिर करणे महत्त्वाचे असते. दीप लावून बसल्यानंतर काही वेळ ओम नमः शिवाय उच्चारल्याने मनातील अस्थिरता निघून जाते. नंतर अष्टक सुरू केले जाते. स्तोत्राच्या प्रत्येक ओळीत भैरवाचे रक्षणमय तेज जाणवते. ज्या ओळींमध्ये भैरवाचे उग्र पण कल्याणकारी वर्णन आहे, त्या भक्ताच्या मनातील नकारात्मकता नष्ट करून मानसिक बळ वाढवतात. स्तोत्र संपल्यानंतर काल भैरवाय नमः या मंत्राचे काही वेळा उच्चारण केल्याने संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. घरातील नकारात्मकता कमी होण्यासही हे मंत्रपठण मदत करते. पठणाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे मनाला मिळणारी गूढ शांतता. अनेकदा जीवनात अडकलेले जाणवत असते. काय करावे, कुठे जावे, कोणता मार्ग योग्य? अशा वेळी कालभैरवाष्टक मनात दडलेले धैर्य जागवते. तुमची अंतर्मनाची ताकद वाढवते आणि परिस्थिती बदलण्याचे साहस देते. काही जणांच्या अनुभवात हेही आढळते की अष्टक पठणानंतर अचानक एखादी चांगली संधी हाताशी येते. जुनी अडचण सुटते किंवा मनातील उद्विग्नता पूर्णपणे निवळते. कालभैरवाष्टकाचा प्रभाव असा की तो जीवनात अजिंक्य भाव आणि संरक्षणाची भावना निर्माण करतो. भैरवाची कृपा असल्याची अनुभूती मनाला वेगळेच समाधान देते. जेव्हा भक्त नियमित हे स्तोत्र म्हणतो,
तेव्हा त्याच्या जीवनात एक दिव्य धैर्य, संकटांचा सामना करण्याची बुद्धी आणि प्रगतीकडे नेणारी ऊर्जा निर्माण होते. कुंभ राशीच्या दृष्टीने 11 डिसेंबरच्या ऊर्जेमध्ये एक वेगळीच लय जाणवते. जणू काही विश्व तुमच्या कानावर एक शांत संदेश ठेवत आहे. अजून खूप काही बाकी आहे. घाई करू नकोस. दिवस जसजसा पुढे सरकतो, तसतसे हा संदेश अधिक स्पष्ट होत जातो. काही लोकांच्या शब्दांमध्ये तुम्हाला आज विशेष अर्थ दडलेला वाटू शकतो. साधेसे संभाषणही तुमच्यासाठी आज प्रेरणादायी संकेत देऊन जाते. तुमच्या आयुष्यात जे बदल हळूहळू विकसित होत जाते, त्यांचा तुम्हाला आज पहिल्यांदा स्पष्टपणे अनुभव येईल. एखादी गोष्ट अचानक योग्य वेळ आल्यासारखी भासेल आणि ती क्षमता तुम्हाला आतून बळ देते. कामात आज तुमच्याकडे एक नवीन दृष्टिकोन तयार होत आहे. आधी जी कामे तानासारखी वाटत होती, ती आता शक्यतेही दारे दारे उघडत आहे असे जाणवेल. तुमच्या मेंदूत विचारांची एक नवीन सर्च चालू झाल्यासारखी भावना निर्माण होईल. आज तुमच्या निरीक्षण शक्तीमध्ये एक वेगळीच तीव्रता आहे. इतरांना न दिसलेली गोष्ट तुम्ही सहज पकडता. काही कुंभ राशीवाल्यांना आज आपल्या जुन्या चुका किंवा निर्णयांकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळेल. तो दोष शोधण्याचा प्रवास नसून सुधारण्याचा आहे. भावनिक पातळीवर आज दिवस अनोखा आहे. मनात दडलेल्या भावना आज पृष्ठभागावर येतात. पण तणाव निर्माण करण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी. काही जणांना एखादी आठवण, जुनी घटना किंवा गतकाळातील एखादी नातं अचानक आठवेल आणि त्यातून तुम्हाला स्वतःबद्दल नवीन शिकवण मिळेल. अन काही भाव आज शांतपणे शब्द शोधतात. तुम्ही जे आधी मनात साठवून ठेवले होते, ते व्यक्त करण्याची वेळ आज हळूवारपणे समोर येते. आरोग्याच्या दृष्टीने शरीरापेक्षा मन जास्त बोलत आहे. खूप दिवसांनी आज तुम्हाला स्वतःला ऐकण्याची संधी मिळत आहे. तुमच्या मनात खोलवर दडलेल्या अपेक्षा, भीती आणि स्वप्ने ही सगळी आज एका वेगळ्या प्रकाशात दिसतात. काही कुंभ राशीवाल्यांना अत्यंत सूक्ष्म असे आध्यात्मिक अनुभवही येऊ शकतात. जसे की मन शांतपणे आपल्याला एखाद्या दिशेने ओढत आहे, जिथे उत्तर आपोआप सापडतात. आता पुढे कालभैरवाष्टकाच्या गूढतेबद्दल अधिक सखोल माहिती पाहू. अनेकांना माहीत नसलेला एक अद्भुत अनुभव असा आहे की हे स्तोत्र ज्या जागेत म्हटले जाते, त्या जागेची ऊर्जा बदलायला सुरुवात होते. काही साधक सांगतात की पठणाच्या वेळी एक अप्रत्यक्ष पण अत्यंत शक्तिशाली स्थैर्य जाणवते. जणू वातावरणात एखादी अदृश्य संरक्षक उपस्थिती उभी राहते. जे लोक दीर्घकाळ हे स्तोत्र म्हणतात, त्यांना अनेकदा झोपेतही मन विचलित होण्याऐवजी एक आंतरिक शांतता जाणवते. अनाठायी स्वप्ने एक किंवा भयदायक दृश्य कमी होऊ लागतात. कालभैरवाष्टकाचा आणखी एक प्रभाव असा मानला जातो की मनातील अडकलेले संकल्प, जे आपण अनेक वर्ष करू म्हणतो पण कधी सुरूच करत नाही, ते हळूहळू उलगडू लागतात. कारण भैरव ऊर्जा माणसाच्या मनातील भीतीचा पाया हलवते. तुम्ही स्वतःला विचारू लागता, मी हे करू शकतो, मग मी थांबलो का? अशा प्रकारे अनेक साधकांच्या आयुष्यात या स्तोत्रामुळे एक नवीन प्रारंभ होतो. काहींना अचानक आयुष्यात नवी दिशा मिळते. काहींना बंद असलेली कामाची दारे उघडू लागतात. तर काहींच्या आयुष्यात दीर्घकाळ अडकलेली समस्या ओझे सोडून दूर जाते. हे स्तोत्र म्हणताना भक्ताच्या मनात ज्या लहरी निर्माण होतात, त्या सहज साध्या नसतात. त्या लहरी मेंदूतील भीती निर्माण करणाऱ्या जागांवर शांत परिणाम करतात. काही साधक म्हणतात की ज्या काळात त्याचे अष्टक नियमित म्हटले, त्या काळात एखादी अनामिक शक्ती त्यांना चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वतःहून रोखत होती. जिथे मन भरकटू शकत होते, तिथेच एक शांत गतीचा प्रकाश पुढचा मार्ग दाखवत होता. या स्तोत्राचे सामर्थ्य एवढे गूढ आहे की एखादी चिंता मनात दाटून आली तरी पठणाच्या काही मिनिटात ती चिंता हलकी होऊ लागते. जणू काही ती भावना स्तोत्राच्या शब्दांमधून मार्ग शोधून विरघळते. काहींना तर असेही अनुभव येतात की दीर्घकाळ असलेली एकाच जागेवरची जडता कामातली, नात्यांमधली किंवा मनातील हळूहळू तुटू लागते. भैरव स्तोत्राची अजून एक अनोखी शक्ती म्हणजे साधकाच्या अंतर्मनात जागणारा धैर्याचा स्वर. भीतीवर विजय मिळवणे म्हणजे बाहेरच्या गोष्टींवर नियंत्रित मिळवणे नव्हे, तर आपल्या अंतःकरणात बसलेल्या शंकेवर विजय मिळवणे. हा विजय भैरवाच्या कृपेने येतो. साधकाला नकळत स्वतःवर आणि देवावर अधिक विश्वास वाटू लागतो. आयुष्यातील अंधाऱ्या वाटांवरही अचानक अशा प्रकाशाची झुळूक येते, जी म्हणते, मी इथेच आहे, घाबरू नकोस. कुंभ राशीसाठी 11 डिसेंबरचा दिवस जसा आतल्या जागृतीला स्पर्श करणारा ठरतो,
तसाच दिवस जसजसा संध्याकाळीकडे झुकतो तसतशी मनातील संवेदनशीलता आणखी वाढते. अनेकदा काही क्षण आपल्या आयुष्यात येतात जे साधे असले तरी त्यांच्यात एक खोल अर्थ दडलेला असतो. आजचा दिवस तसाच आहे. जणू काही वेळ स्वतःचा वेग कमी करून तुम्हाला विचार करण्याची, अनुभवण्याची संधी देत आहे. आज तुमच्या मनात एखादा जुना निर्णय किंवा एखादी सोडलेली गोष्ट पुन्हा हलकेच डोके वर काढते, पण यावेळी तुम्हाला चिंता देण्यासाठी नव्हे, तर आता तू तयार आहेस हे जाणवण्यासाठी. काही कुंभ राशीवाल्यांना दुपारनंतर अशी भावना येऊ शकते, की ज्या गोष्टी ते अनेक वर्ष समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्याचा धागा अचानक हाताला लागला आहे. जणू काही विश्वाकडून एखादं उत्तर सौम्य स्वरात कानात सांगितलं जातं. ही भावना अचानक येते आणि तितक्याच सहजतेने एक शांती तुमच्या हृदयात प्रवेश करते. हे दिवसातील ते काही क्षण असतात जे नंतरही मनात कायम राहतात. त्या क्षणांचा शोध तुम्हाला आज मिळतो. संध्याकाळी काही कुंभ राशीवाल्यांना स्वतःसोबत थांबण्याची इच्छा तीव्रतेने जाणवते. जणू काही एखादं नाजूक पारदर्शक आवरण उलगडत आहे आणि तुम्ही स्वतः नव्या नजरेने पाहत आहात. हाच तो क्षण जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही भूतकाळातील काही दुःखांना आज प्रथमच क्षमा केली आहे. या दिवसाची ऊर्जा स्वतःबद्दलची कदर वाढवते. कधी-कधी आपण स्वतःलाच खूप दुर्लक्षित करतो. हे तुम्हाला आज अचानक समजते. आता पुढे कालभैरवाष्टकाच्या आणखी गूढ आणि दुर्लक्षित भागाबद्दल. अनेकांना माहीत नसलेला एक अनुभव असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून भैरवाचे स्तोत्र म्हणतो, तेव्हा मनात असणारी काळाची भीती कमी होऊ लागते. जीवनातील अनिश्चिततेचा जो धूर मनावर पसरलेला असतो, तो हळूहळू विरघळतो. याला काही जण भैरवाचा काल विलयन प्रभाव म्हणतात. माणसाच्या मनात जे सतत उद्याची चिंता, अपयशाची कल्पना किंवा वेळेची घाई निर्माण करते, या स्तोत्राचा नाद त्या भीतीची धार बोथट करतो. या स्तोत्रातील शब्दांना एक विशेष लय आहे, जी मनाच्या खोल थरापर्यंत पोहोचते. काही साधक सांगतात की नियमित पठण करताना त्यांना आपल्या श्वासाचा ताल वेगळा भासतो. जणू काही श्वास खोलवर जाऊन पुन्हा शांतपणे परत येतो. या प्रक्रियेदरम्यान मनात अडकलेल्या भावना, राग, अपराध, भीती, न्यूनगंड हे सगळं हळूहळू पाण्यात विरघळल्यासारखं हलकं होत जातं. अजून एक अद्भुत गोष्ट म्हणजे कालभैरवाष्टक वाचताना मन कुठे कमी होतं आणि कुठे वाढतं याबद्दल जाण येऊ लागते. तुम्हाला हे कळू लागते की कोणत्या विचारांवर तुम्ही शक्ती खर्च करता आणि कोणते विचार तुम्ही शक्ती वाढवतात. काही लोकांना जर याच्या पठण्यादरम्यान अचानक स्वतःच्या आयुष्यातील काही धागे जोडले जातात. ज्या प्रश्नांची उत्तरे ते अनेक वर्षे शोधत होते, त्यांची दिशा आपोआप समोर येते. कधी-कधी हे स्तोत्र म्हणताना भैरवाच्या ऊर्जेची उपस्थिती अत्यंत सूक्ष्म पद्धतीने जाणवते. ती भीतीदायक नसून रक्षणकर्ती असते. जणू काही तुमच्या मागे एखादं अदृश्य कवच उभं आहे आणि तुम्ही कितीही वादळात उभे असलात तरी ते कवच तुम्हाला ढाल बनतं. काही भक्तांना असे अनुभव येतात की महत्त्वपूर्ण निर्णयाच्या क्षणी मन अचानक स्थिर होतं. जणू निर्णय भीतीतून नव्हे तर जागृतीतून घेतला जात आहे. ही जागृतीचं भैरव कृपेची खूण मानली जाते. या स्तोत्राचा अजून एक परिणाम असा की तुमच्या अंतर्मनातील आवाज अधिक स्पष्ट होऊ लागतो. तुम्ही जे आधी दुर्लक्ष करीत होता, तुमची क्षमता, तुमची भावना, तुमची सत्यता, ती आज अगदी स्वच्छ ऐकू येते. अनेकांना या स्तोत्रामुळे मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे, या दोन मूलभूत प्रश्नांची नव्या प्रकारे उत्तरं मिळू लागतात. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हे स्तोत्र तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीशी जोडतं. ते बाहेर कुठे शोधायची नसते. ती तुमच्यातच असते. कालभैरव हा बाहेर उभा असलेला देव नसून तो त्या क्षणी प्रकट होतो, जेव्हा तुम्ही भीतीवर विजय मिळवून स्वतःच्या सत्यामध्ये स्थिर उभे राहता. जर आजच्या संकेताने तुमच्या मनात हलकासा प्रकाश उघडला असेल, तर हा क्षण पुढे सरकवायला विसरू नका. या ऊर्जेचा लाभ इतर कुंभ राशीच्या लोकांनाही मिळाला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा अनुभव, तुमची भावना खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण प्रत्येक शब्द तुमच्या पुढच्या दिवसाची दिशा ठरू शकतो. आणि अशा दिव्य मार्गदर्शनासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घंटा दाबून ठेवा. कारण भविष्यातील प्रत्येक अपडेट तुम्हाला योग्य वेळी मिळणं
हेच तुमचं आजचं सर्वात मोठं पाऊल ठरेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.